कृष्णा अध्याय 3 कर्मयोग। या अध्यायामध्ये माऊलीने कर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे। तसं कर्ममार्ग हा ज्ञानमार्गापेक्षा श्रेष्ठ आहे। याबद्दल माऊली सांगतात, ज्ञानमार्गामध्ये आत्म्याचा विचार होतो, तर कर्ममार्गामध्ये साधक आपण जे नियत कर्म करतो त्यातूनच देवाची प्राप्ती करू शकतो। याबद्दल माऊली सांगतात, तसे देवाला प्राप्त होण्याचे अनेक मार्ग शास्त्रात सांगितले। त्यापैकी विहंगम मार्ग, कपी मार्ग, मीन मार्ग असे काही मार्ग माऊलीने या अध्यायामध्ये वर्णन केलेले आहेत। या अध्यायात स्वधर्माला अतिशय महत्त्व माऊलीने दिलेलं आहे। आपण जे कर्म करतो ना, ते आपण प्रामाणिकपणे करावेत। शेतकरी असेल, कार्यालयात काम करणारा कर्मचारी असेल, जे आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे किंवा ज्या कामासाठी आपली निवड झालेली आहे ना, ते कर्म आपण चोखपणे आणि प्रामाणिकपणे करावेत, कारण त्या कर्मामध्येच ईश्वर बसलेला असतो। त्यासाठी देवाच्या प्राप्तीसाठी काही वेगळा धर्म, वेगळं कर्म करायची गरजच नाही आहे। माऊली सांगतात, जनक राजा हा ग्रस्ताश्रमात असूनसुद्धा विदेही जीवन जगत होता। किंबहुना सर्व संत, योगी पुरुष हे देही असूनच विदेही जीवन जगत होते। तसं माणसाचं जगणं असावं आणि तसे माणसाचे कर्म असावे। जो व्यक्ती कर्मेंद्रियाने इंद्रियांचं दमन करतो, जो व्यक्ती नियमानुसार कर्म करतो, तोच खरा ज्ञानी होय आणि तोच खरा मोक्षाचा अधिकारी होय। आपल्या वाट्याला आलेलं कर्म योग्य पद्धतीने करणे, यालाच तर ज्ञानी म्हटलेलं आहे। माऊली सांगतात, आपल्याला जे कर्म जमेल ना, ते आपण निष्ठेने करावं। तसं लहान मुलांचे कर्म आणि मोठ्या माणसाचे कर्म याच्यात अंतर आहे। मग ज्याला जे जमेल ते कर्म निष्ठेने केलं, तोच खरा कर्म मार्ग होय। हे कर्म करत असताना बहुरूप्यासारखे सोंगाचे कर्म नकोत। हे कर्म करत असताना मी कर्म केले किंवा माझ्यामुळे झाले असा अहंभाव किंवा असा मीपणा अजिबात नकोच। त्याचबरोबर माऊली सांगतात, हे कर्म करण्याचं ज्ञान कोणाही मूर्ख व्यक्तीला सांगत बसू नये, कारण त्याला कर्माची चाडच नसते। जसं कावळ्याला चंद्राचा प्रकाश आणि मेलेल्या व्यक्तीच्या हातात जर रत्न दिले तर त्याला त्याचा काय उपयोग होणारच नाही, कारण त्याचं आणि कर्माचं काही देणं घेणंच नसतं। त्याच्या डोक्यात धरलेला असतो तो विषय, आणि विषय किती वाईट आहे तो त्याला त्याचा भोग घेतल्यावरच कळतो। पतंग नावाच्या किड्याने दिव्यावर जर झाप घातली तर त्याला मृत्यू येणारच आहे। तसंच आपलं सुद्धा आहे। आपण विषयामध्ये एवढे बुडून गेलेलो आहोत ना, की खऱ्या कर्माचा आपल्याला विसर पडला। आपण कामामध्ये, क्रोधामध्ये बुडून गेलेलो आहोत। ज्याप्रमाणे माशाला पकडण्यासाठी तो शिकारी असणारा गळाला पिठाचा गोळा लावतो आणि माशाला पकडतो। पिठाच्या गोळ्यापायी मासा गळ्याला लागतो आणि मरणाला ओढून घेतो। त्यामुळे तसंच आहे, विषय वाईट आहेत, विषयापासून दूर राहणं हे खरं कर्म होय। आणि हे करत असताना आपला स्वधर्म आपण कधीच सोडायचा नाही। कोणाच्या वाट्याला काय आले, कोणाकडे किती संपत्ती आहे बरं का, कोणाकडे किती गाडी घोडी बंगले आहेत, याला अजिबात किंमत नाही। आपल्याला आपल्या कर्मधर्म प्रारब्धाने जे प्राप्त झाले ना, ते महत्त्वाचं आहे। जसं माऊली सांगतात, आपली झोपडीच कामाची रे बाबा, लोकाचे पंचपक्वान कामाचे नाही, तर आपली मीठ भाकरीच कामाची आहे। म्हणून आपल्या वाट्याला जे कर्म आलेत ना, ते कर्म आपण नित्यनेमाने करत राहावेत आणि या कर्मापासून दूर ठेवणारे काम, क्रोध, दंभ, माया यांना दूर करावं, कारण या शत्रूमुळे आपल्यातील सत्यता, शांती, कृपा, प्रेम या सर्व चांगल्या गोष्टीपासून आपण दूर राहतो। मग
या शत्रूला हरवण्यासाठी शेवटी एक उपाय माऊली सांगतात, तो म्हणजे आपण इंद्रियाचं दमन करावं. आणि इंद्रियाचं दमन करण्यासाठी भगवंताचं भजन, भगवंताचं स्मरण हाच एक उपाय माऊलीने या अध्यायात सांगितलेला आहे. रामकृष्ण हरी.